नका हो, आता कुठे उपोषण करता, उपोषण करू नका. भाऊ काय म्हणाल, नेमकं चर्चा थोडीशी डेडलॉक मध्ये आहे, काय चर्चा झाली आणि काय पॉसिबिलिटीज आहेत? ही चर्चा संपली म्हणजे सगळं काही संपलं नाही, आणखी 4 दिवस हातात आहेत सरकार. विधानसभेचं सत्र कालच संपलं. आपण बघितलं की 4 दिवस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, कुणबी सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये खूप मोठी चर्चा तर 4 दिवस विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झाली. अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला, भाषणं केलीत आणि त्यावर काल मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय सकारात्मक उत्तर. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तर आपण पुढे गेलेलोच आहोत. नाताळची सुट्टी असल्यामुळे 2-4 दिवस ते हिअरिंग बंद झालं. त्यानंतर मागासवर्गीय आयोग आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे. त्याचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे. 360 कोटी रुपये त्यांना आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. मग ते मॅन पॉवर असेल, काही साहित्य असेल, काही सामग्री असेल, त्याच्यासाठी आपण या ठिकाणी देऊ दिलेला आहे. आणि मग मला असं वाटतं की या दोन्ही प्रोसिजरच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे. आपण देणार आहोत. मागच्या वेळेला ती देवेंद्रजी असताना दिलेलं होतं, पण ते दुर्दैवाने सरकार बदलल्यामुळे ते टिकू शकलं नाही. हा एक वेगळा भाग आहे. परंतु आता सगळ्या ज्या क्युरीज काढलेल्या त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याची परिपूर्णता करून त्या ठिकाणी यावेळेला आरक्षण द्यायचंच आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हेही सांगितलं की आम्ही 1-1.5 महिन्यामध्ये एक स्पेशल सिटिंग, एक अधिवेशन त्या ठिकाणी घेऊन हा मागासवर्गीयाचा रिपोर्ट आला की त्याला आम्ही तात्काळ मान्यता देणार आहोत आणि आरक्षण घोषित करणार आहोत. मला वाटतं सरकार अतिशय सकारात्मक आहे. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे. अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही जरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला, या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत, भुमरे साहेब या ठिकाणी आहेत, आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहोत. बाबा आता 24 तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अत्यक्ष आता जवळ आलेलं आहे, आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहोत. पण तो गेल्या वेळी उपोषणाला बसले असताना आमचे सहकारी मित्र 2 न्यायाधीश, माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी काही लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत, पण हे नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक, रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे, हा कायदा आहे, हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात गृहीत धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही. मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, काका आहे, चुलते आहेत, म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं. पण माझी पत्नी आहे, पत्नीचे मुलं मुली, तिचा भाऊ, म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही, ते मिळत नाही. परंतु यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगे पाटील साहेबांबरोबर, तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे. जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे आपले वेळीदोही, हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे. परंतु तो नियमामध्ये कुठे बसत नाही. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत. अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं गृहीत धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याचंच रक्तवंशावळीतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत, सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं. आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही, म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या. मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये. मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे. पण ते लिहिलं गेलेलं आहे. मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकारी आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली आहे. पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपवू, याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे. या फार झालं तर मला वाटतं 2 महिने लागणार नाहीत. पण त्या ठिकाणी मग क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून असेल हा प्रश्न मार्गी लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत,
अजूनही 2 अहवाल आपल्याकडे आलेले आहेत. न्यायमूर्ती शिंदे रिटायर्ड न्यायमूर्ती आपले जे आहेत त्याची समिती आहे, ती या संदर्भात मोठं काम करते. रात्रंदिवस या संदर्भात काम चाललेलं आहे. अजूनही आपण कुणबी दाखले त्या ठिकाणी शोधतो आहोत. पण जे दाखले सापडतील, मग तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला, पुतण्याला, काकांना, चुलत्यांना ते लागू होणार आहेत. ते आपण त्या ठिकाणी देणारच आहोत. आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे. हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे. भूतन भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे. खरं म्हणजे सरकार काम करत होतं, दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं. परंतु आता सुद्धा हे सरकार, आमचं सरकार, माननीय शिंदे साहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे. आणि हे स्पष्ट केलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कालच मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला 3-4 चिवटे पण या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेला आहे. भाऊ, आज जरी चर्चा सफल झाली नसली तरी 24 तारखेपर्यंत वेळ कायम आहे. त्याच्यात 1 तासही कमी करणार नाही. आणखी बैठका होतील, आणखी संवाद होईल. मला वाटतं की चर्चेतून मार्ग निघत असतो. मी मागे आपल्याला म्हणालो की असं काही असं चर्चा जर सुरू असली, चर्चेत दार उघडे असले तर मार्ग हा निघतच असतो. इथे कुठेही ते थांबत नाही. आणि म्हणून मला वाटतं की या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत. कारण देशामध्येच असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर, किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल, तिच्या आई वडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं, असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये. हे सगळं कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे. पण आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला. आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण? तर आपले व्याई. आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे. पण ते कायद्यात कुठे बसत नाही. ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही. मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे. मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नावरून मार्ग निघेल. पाटील म्हणतात की माझी चूक काही नाही आहे याच्यामध्ये, ते खरं आहे. नाही, चूक नाही. याच्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे. आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत की बाबा सोयरा म्हणजे काय. आता दिवशी लिहिताना आमच्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सोयरे. आता रक्त नात्यात त्याच्यात म्हटलेलं आहे, पण मग सोयरे रक्त नात्यात येत नाही. हाही त्यातला एक विषय. मग त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या जागी आमचं म्हणणं बरोबर आहे. रक्ता नात्यातले सगळे सोयरे. आता सोयऱ्यामध्ये आपलं आहे, माझं आहे म्हणून माझ्या मुलाच्या सासऱ्याला द्यावं किंवा मुलीच्या सासऱ्याला द्यावं किंवा तिच्या भावाला द्यावं असं कुठेही होत नाही. आणि म्हणून असं जर केलं तर मग, आणि सगळ्या समाजासाठी आहे. एका समाजासाठी या GR मध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ST, NT, VJNT सगळ्यांना आहे. इतर मागासवर्गीय समाजात जेवढ्या जाती आहेत राज्यामध्ये, देशात, त्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही. मला आठवतं विमल मुंदडा, आमच्या स्वर्गीय विमलताई होत्या, त्यांची केस खूप दिवस सुप्रीम कोर्टामध्ये चालली. अनेक तज्ञ त्याच्यावर लढले, पण त्यांना ते लागू झाले. त्यांच्या मुलाचं म्हणणं, माझी आई ही मागासवर्गीय आहे, तिने इंटरकास्ट केलं, त्या मुंदडा झाल्यात म्हणजे मारवाडी समाज, पण त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांचं SCचं होतं, शेड्यूल कास्टचं होतं. त्यांच्या मुलांनी म्हटलं की ते मला लागू व्हावं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. आणि असं देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ते नाकारले गेलेले आहेत. त्यामुळे सोयरा या शब्दाचा अर्थ इथे जर लावला तर मग सगळं त्यांच्या मुलीकडच्या लोकांना द्यावं लागेल. ते देणं कदापि शक्य नाही. आणि हीच भूमिका मी जरांगे पाटलांसाठी सांगितलेली आहे. मला वाटतं त्यावर सकारात्मक विचार करतील. धक्का न लावता आरक्षण देणार, मात्र पाटलांचं असं म्हणणं आहे आम्हाला आरक्षण पाहिजे तर ओबीसी नाही, मला हे बघा, ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आता जे दाखले मिळत आहेत, जे आहेत कुणबी, ते ओबीसीच आहेत. मी परत सांगेल की माझ्या मतदारसंघापैकी समजा 1 लाख लोक असतील तर त्यातले 98,000 कुणबीच आहेत. मग ते ओबीसीमध्ये आहेत ना. जे कुणबी दाखले ज्यांचे मिळत आहेत ते ओरिजिनल ओबीसीच आहेत. आणि म्हणून आम्ही सगळे कुणबी दाखले शोधून काढतो आहोत. रात्रंदिवस ते काम न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे. आणि त्यातून जे कुणबी त्या ठिकाणी दाखले मिळत आहेत त्यांना तर देणं बंधनकारकच आहे. आणि त्यांच्या रक्तातल्या नातेवाईकांना देणं हेही बंधनकारक आहे. पण ते मुलीकडचं नाहीये. म्हणजे आता माझा दाखला मिळाला तर माझ्या बायको ओबीसी नसेल समजा, तर तिला ते लागू होत नाही. समजा तिच्या घरच्या लोकांना सुद्धा, तिचे म्हणजे मग भाऊ असतील, तिचे आई वडील असतील, तिचे भाचे असतील, त्यांना लागू करा असा अर्थ ते काढतात. पण तसं शक्य होणार नाही. सोयऱ्याचा अर्थ शब्दशः आपल्याला घेता येणार नाही. आणि तो कायद्यामध्ये देशामध्ये कुठे नाही. भाऊ, याच्यामध्ये नोंदीबद्दलचा प्रश्न माझा असा आहे
की नोंदी फक्त पुरुषाच्या सापडल्या तरच तुम्ही ग्राह्य धरणार, काही नोंदी महिलांच्या सुद्धा सापडल्या. हे बघा, आता मी आहे, मला 2 मुली आहेत, त्या दोघी ओबीसी आहेत, ते ओबीसी आहेत ना. पण समजा आता महिला जी असेल तिचं जर तुम्ही म्हणाल तिच्यावरून मुलांना द्या, म्हणजे विमल मुंदडाजीचं उदाहरण मी पुन्हा तुम्हाला सांगेल की त्यांच्यावरून त्यांच्या मुलाची जात ठरत नाही. आईच्या दाखल्यावरून, आईच्या दाखल्यावरून मुलाची जात ठरत नाही, वडिलांच्या दाखल्यावरूनच ठरते. वडील, आता मी समजा ओपन आहे, माझी बायको ओबीसी आहे, तर माझे मुलं ओपनच राहतील, ते ओबीसी मध्ये जाणार नाही, कारण माझं सर्टिफिकेट आहे वडिलांचं, ते त्याला लागू होतं, आईचं होत नाही. हा नियम आहे, हा कायदा आहे देशातला, त्यामुळे ही अडचण. महिलेची जर नोंद सापडली तर तिच्या वंशावळीमध्ये सुद्धा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो. तिच्या वंशावळीमध्ये तिच्या आई वडिलांना नाही होणार, तिच्या मुलांनाही नाही होणार. आता माझ्या मुलींना आहे तर ते आहे, पण माझ्या मुलाचं असेल तर मग तिच्या खाली रक्तदात्यातल्या सगळ्या लोकांना ते लागू होत. 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात, त्यात नवीन नोंदी किती आणि जुन्या नोंदी किती? नाही, ती माझ्याकडे आता माहिती नाहीये, पण अजून नोंदी सापडलेल्या आहेत, 2 रिपोर्ट आपल्याला आलेले आहेत, अजून रात्रंदिवस आपण त्या शोधतो आहोत. तो अहवाल लवकरच त्या ठिकाणी अंतिम अहवाल येईल. काल मुख्यमंत्री महोदयांच्या संदर्भामध्ये सांगितलं, तो अजून आम्ही अभ्यास केलेला नाही, म्हणजे मला माहिती नाही वैयक्तिक, पण या संदर्भामध्ये रात्रंदिवस आम्ही ते काम करतोय. अजूनही न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षाखाली ते काम दररोज चाललेलं आहे. सगळे जिल्हाधिकारी, सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी हे रात्रंदिवस हे काम करतायत, अतिशय वेगाने काम करतायत. अंतिम अहवाल अजून 2 अहवाल मला येतील असं वाटतंय, मला अजून एक येईल, पुढचा एक येईल, त्या संदर्भात नक्की माहिती आपल्याला नंतर मिळेल. काही पुरातन मंदिरातल्या नोंदी असतील किंवा देवी लसीच्या नोंदी या ग्राह्य धरल्या जाणार का? सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये खूप, आता तर आम्ही इतक्या वाढवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या जुन्या नव्या नोंदी, अगदी तुम्ही म्हणजे कोणी जेलमध्ये असतात त्याच्या नोंदी आहेत, शाळेमधल्या आहेत, मंदिराच्या असतील, कोण वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या, कुठली एक जरी नोंद मिळाली तरी त्याला कुणबीचा आम्ही दाखला देणार आहोत. अजून एक भाट यापूर्वी यायची आहे, ते नोंद हो. जात ती ग्राह्य धरली जाणार, ती सुद्धा ग्राह्य धरली जाईल. त्या मी सांगितलं की कुठलंही एखादं तुम्ही फक्त आणा की हे मागचं असं उदाहरण आहे, संपला तुमच्या इकडे सर्वस्वी, त्याच्यामध्ये त्याला सगळ्यांना देतो आहोत आणि तेच आम्ही शोधतो आहोत. आम्ही अगदी सगळे जेलमध्ये जाऊन सुद्धा सगळे पुरा आम्ही शोधतो की बाबा जे लोक जेलमध्ये त्यांच्याकडे कुणबी कार्ड जेलमध्ये टाकतं, त्याचं हे असतं, एफआयआर मध्ये नसतं, पण जेलमध्ये माणूस गेला की ती जात टाकावी लागते. त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधतो आहोत. म्हणजे सगळ्या प्रकारे, एनकेन प्रकारे, कुठल्याही प्रकारे खरेदी विक्रीचे व्यवहार आहे तुमचे, काय असतील, शाळेतले दाखले असतील, कुठल्या काय जे असतील नसतील, असे 35-36 प्रकार आहेत की ते सगळे आम्ही शोधून काढतो आणि त्याचे जो नोंद सापडेल कुणबी त्याला आम्ही त्या ठिकाणी दाखले देतो. त्याला दाखला दिला गेला की मग त्याचे मुलं आहेत, मुली आहेत, चुलते आहेत, त्यांना तो आधार होतो की बाबा माझ्या काकांकडे आहे, माझ्या चुलत्याकडे मला द्यावं, ते लगेच देण्याची त्या ठिकाणी प्रोसिजर, त्या ठिकाणी नियम आहे. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान व्यक्त केलेलं आहे, सगळ्या गोष्टी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. त्यांची एक मागणी आहे की शिंदे समिती ही 24 तारखेची डेडलाईन न ठरवता त्या पुढेही तिनं काम करत राहावं, कारण त्या नोंदी अजून सापडत राहतील, तिला कार्यकाळ, तर ही मागणी तुम्ही लगेच मान्य करू शकता? ती मान्यच आहे, ती मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जे शेवटच्या माणसाचा दाखला सापडेपर्यंत, म्हणजे अगदी प्रत्येक कागदपत्राची जी नोंद काय ती आम्ही तपासतो आहोत, सगळ्या प्रकारे तपासतो आहोत आणि ती जोपर्यंत शेवटचा माणूस होती तोपर्यंत ते चालूच राहणार आहे, निरंतर सुरू राहणार आहे. तुम्ही अनेक तोडगे काढलेले आहेत, 24 तारखेपर्यंत वेळ आहे, तोडगा निघेल का तुमच्या मागे? नाही, मला वाटतं की खरा हा विषय अतिशय महत्वाचा आहे, अतिशय समाजासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे हा आमची अपेक्षा, इच्छा हीच आहे की हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आता आम्ही म्हणू चला मुलींना पण देऊन टाका, व्याया धुवायला देऊन टाका, हे टिकणार आहे का? हे कायद्यातच कुठे नाही ना. आणि याचे अनेक दाखले मी सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला देईल की हे कुठेच टिकलेले नाहीयेत. त्यामुळे जे टिकणारं नाहीये ते शक्य नाहीये, ते देता येणार नाही. त्यासाठी पण आग्रह धरू नका. मला वाटतं महिन्या दीड महिन्यामध्ये सगळा हा प्रश्न निकाली लागणार आहे, आरक्षण सर्वांच्या पदरात पडणार आहे. आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण थोडा वेळ अजून द्यावा. आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतलेली, एवढ्या लोकांसमोर, लाखो लोकांसमोर, लाखो म्हणजे करोडो लोक बघणार आहेत, ते रेकॉर्ड आहे सगळं. त्यामुळे हे आम्ही करणारच आहोत, पण फक्त ते आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यासाठी आमची सगळी धडपड आहे. नोटीस मागे घ्या असं मागणी केली. नाही, निश्चित त्या संदर्भामध्ये कसं झालं, यांच्याकडून बातमी आली की सगळे मुंबईकडे चला, ट्रॅक्टरमध्ये एवढं सगळं भरून घ्या, इतके हजाराच्या संख्येत ट्रॅक्टर काढा. तर पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. शेवटी एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले, जरांगे पाटलाचा मोर्चा म्हटल्यावर तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. असं थोडंच आहे की ते 10-5 ट्रॅक्टर आले चालत चालत आम्ही बाजूला घेरे, असं होणार आहे का? तर त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा कारण सगळं थोडी मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं होतं, यांनी नाही केलं, सहकार्यांनी केलं, समाजाने केलं,
सोशल मीडियावरती आलं. त्यामुळे पोलिसांना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे थोडेफार ही प्रक्रिया त्याला एवढी धास्ती निरंतर आहे. जरांगे पाटलाच्या आंदोलनात आता तुम्हीच दाखवताय तर आम्ही काय. सर आपका कहना है कि ओबीसी को धक्का ना लगाते हुए मराठाओं को आरक्षण देंगे, लेकिन दूसरी तरफ आप ये भी कहते हैं कि कुंभी जो है वो ओबीसी में है. तो है ना, कुणबी ओबीसी में ही है. जिनकी नोंद है कुणबी करके वो सब ओबीसी है. मैंने मेरे कॉन्स्टिट्यूशन से कहा कि मेरे अगर 1 लाख लोग हैं तो 90,000 लोग ये कुणबी है. आप विदर्भ में जाओगे तो वहाँ 100% लोग कुणबी है, तो ऑलरेडी ओबीसी में है. तो उनके लिए किसी की मतलब शिकायत नहीं है बाकी लोगों की. लेकिन जो सरसकट का विषय था कि सबको दे दो, इस विषय से लेके थोड़ी मतलब आपत्ति थी. तो इसीलिए अभी जो कुणबी है जिनकी नोंद पुरानी 1967 के पहले की जो है, तो वो पूरा हम लोग सर्च कर रहे हैं. आंध्रा में जाके, हैदराबाद जाके हम लोग सर्च कर रहे हैं. पूरी यंत्रणा जो है हमारी जिला प्रशासन जो है वो इसी काम में लगा हुआ है. और जिनकी नोंद कहीं ना कहीं मिलेगी उनको हम कुणबी का दाखला दे रहे हैं. आप बहुत उम्मीद से आए थे यहाँ पर कि आपकी बात बन जाएंगी, लेकिन क्या हुआ? नहीं, बिल्कुल बनेगी. हम कहाँ ना उम्मीद होकर जा रहे हैं. 24 तारीख तक हम बिल्कुल उम्मीद लेके बैठे हैं यहाँ पर. जरूर इसमें से कोई ना कोई रास्ता निकलेगा. और मैं ये समझता हूँ कि हर बात का, हर समस्या का हल जो है वो चर्चा से निकलता है. हम लोग अगर उधर बैठ जाएंगे, तुमको जो करना तुम करो, ये बोले कि तुम नहीं देते तो मत दो, हम बोलेंगे हम नहीं आते, तो ऐसे से थोड़ी हल निकलेगा. तो इसलिए मुझे ऐसे लगता है कि समस्या जो है उसका हल चर्चा से निकलते रहता है. और मुझे पूरी अपेक्षा है, गारंटी है कि इस समस्या का हल, ये समस्या नहीं है लेकिन इस विषय का हल भी जरूर निकलेगा. मराठा समाज के कुछ लोगों पर कानूनी कार्रवाई हुई थी, वो वापस भी ली गई है. वापस हाँ, वापस कुछ केसेस लिए गए हैं इस तरह. नहीं चल रहा है. तो उन्होंने भी, जरांगे पाटिल साहब और हमारी भी जो पीछे जब हम लोग, मैं 3 बार आके गया था तब भी हमारी ये बात हुई थी. इसके बारे में तो सरकार भी पहल कर रही है. उनका जो कहना है वो भी हम उसके बारे में जरूर कोशिश कर रहे हैं. पाटील पुढे या थोडं. महाजन सर, 1921ला मुंबई हायकोर्टाचा निर्णय की मराठी आणि कुणबी एकच आहे, तर याच्यावर काय निर्णय घेतला? नाही, आता तसा निर्णय सगळे एकत्र असं करता येणार नाही. कायद्याने सगळ्या गोष्टी, हायकोर्टाचा निर्णय कायद्याने सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत. त्याच्यामध्ये मोठमोठे न्यायमूर्ती आहेत, मोठमोठे जस्टिस आहेत, भोसले साहेब आहेत, म्हणजे अनेक लोक त्याच्यावर काम करतायत. मी काही एवढा कायदा नाही किंवा नोंद आहे तर मला माहिती, तुम्ही सांगतायत ते काय तर. पण याच्यावर दिल्लीसारख्या सुप्रीम कोर्टामध्ये खूप सगळ्या देशातले सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत, वकील आहेत, ऍडव्होकेट आहेत, ऍडव्होकेट जनरल आहेत, त्यांनी याच्यावर सगळी पहल करतायत. माजी न्यायाधीश आहेत 4-5, ते सुद्धा या ठिकाणी या विषयावर काम करतायत. त्यामुळे ते सांगतील या विषयावर. तसं जर असतं आणि ते होण्यासारखं सर आता पण होऊन गेलं असतं, पण काही अडचण असेल. मुंबई हायकोर्टाच्या गॅजेटियर मध्ये नोंद येते. ठीक आहे, तर ते कायदेतज्ञ आहेत, ते अभ्यास करतायत. एक मिनिट. ठीक आहे ना सर, ओके. पाटील साहेब काय म्हणाल? चर्चा तुम्ही हसून स्वागत केलं, सुरुवात हसून झाली, पण नंतर थोडंसं गंभीर वातावरणात ही चर्चा अडकून पडलेली आहे. नेमकं कोणत्या मुद्द्यावर ही चर्चा अडकलेली आहे? नाही, हसूनच आहे पहिल्यापासूनच. कारण ज्यावेळेस सरकारनं सांगितलं त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे. 3 वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला 3 महिन्याचा वेळ दिला होता. त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती. त्यानंतरही 40 दिवस दिला. आताही 2 महिने दिले, 24 डिसेंबरपर्यंत. समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही. आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत, एवढीच आमची अपेक्षा. याच्या पुढे काय नाही. पण त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा जरी निष्फळ झाली तर बोलणी संवादातूनच चर्चा सुटत असते. 24 तारखेपर्यंत वेळ आहे, तुम्ही चर्चेला पुन्हा तयार आहात सगळ्या गोष्टी. चर्चेचं तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना, चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही. कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत, एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना. बाकी दुसरं काहीच नाही. संभ्रम कुणाचा आहे, सरकारचा का मनोज जरांगे पाटलांचा शब्दावर? नाही, माझं असण्याचं काय कारण आहे. शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत, त्यांचे सगळे बांधव इथं आहेत. यांच्या समोर चर्चा ठरली, हेच व्यासपीठ आहे, हेच जागा आहे, हेच राज्य आहे त्यांचं आहे. जनता पण त्यांचीच आहे, पालकत्व राज्याचं त्यांच्याकडेच आहे. आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील ती, लिहिलेलंच त्यांनी आहे. आणि आम्ही फक्त शब्दावरती ठाम आहे. आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचा, कौतुक कधी केलं नाही. काल विधानमंडळावरती ज्यावेळेस ते पटलावरती ठेवलं गेलं, आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजानं. कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलायच ना.
फक्त घोषणा मोठी झाली. त्यांनी एखादं घर आहे मोठं, त्याला दरवाजाही मोठा दिला, पण कडी कोंडाच दिला नाही. मग ते पहिलं मोकळंच होतं घर, आणि आता मोकळंच आहे. कुणी येईन कुणी जाय, त्या कडी कोंडा देणं आवश्यक होतं. म्हणजे पाचार नको आहे. आमचं तेवढंच म्हणणं होतं की स्पष्टता करा बस, आणि आहे ते शब्द मध्ये घ्या, यापेक्षा काही विनंती नाही. आणि मला वाटतंय 100% यातून मार्ग निघल. सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत, महाजन साहेब आलेत, कामत साहेब आलेत, मामा बी आहेत. मामा तर महाराष्ट्राचेच व्हावं मला वाटतं उद्यापासून त्यांनी, म्हणजे मार्ग तरी निघेल सगळ्या भाषाचा. हो, म्हणजे उद्या मला वाटतंय 24 पर्यंत 100% मार्ग यातून निघल, शब्द मध्ये घेतील ही मराठा समाजाला खात्री आहे. आणि एक जनता म्हणून सरकारकडं तर राज्याचं पालकत्व आहे, मराठा समाज या महाराष्ट्रातली जनता आहे आणि त्यांचे आहेत, म्हणून ते मार्ग काढतील आणि ते शब्द आत घेतील ही आम्हाला खात्री. तर पाटील, ते नेहमी कायद्याचा चौकट सांगताय की पुरुषाच्या बाजूचंच वंशावळ धरली जाऊ शकते, महिलाच्या बाजूने नाही. हा कायदा आहे, हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देश पातळीवर कायदा आहे. मग एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हातबल होतं की तो कायदा कसा तोडून तुमची मागणी मान्य करायची. आम्ही कायदा तोडाच म्हणत नाहीत ना, आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतोय. कायद्याच्या चौकटीत बोलतो, नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या, कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतोय. पण कायद्याच्या चौकटीत जे काही शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत, त्याच्यासाठी अभ्यासक आवश्यक आहेत, आणि कायदा बनवणारे मंत्री महोदय म्हणजे त्या नातीने विधानमंडळातले सदस्य असणं आवश्यक आहे. ते सगळेच इथे आहेत याच व्यासपीठावर. ते शब्द आत घालण्यासाठी याच लोकांची आवश्यकता आहे, आणि तेच इथे आहेत. ते शब्द मध्ये घातले नाही तर मग 24 तारखेला ते मुंबईला जाणार आहेत. नाही, ते 24ला बघूया, ते सरकारच्या हातात आहे, ते आज नाहीये. ते तो विषय पुढे, तर आज नाही. सरकार शब्द मध्ये घेतील, या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी ही आम्हाला खात्री. एक सांगितलं आता, एक आणखीन 23ला सांगू. पण तुम्ही जो विषय नेहमी बोलता की कुणबी नोंद जर सापडली असेल तर त्याच्या नातेवाईकांना, ज्यांची दप्तरी नोंद नाही किंवा नोंद कुठेही नाही, शपथपत्रावर त्या प्रमाणपत्राचं वाटप करावं असं सुद्धा तुमची मागणी आहे. ती सुद्धा त्यांनी शक्य नाही म्हणतात. ते घेतील शब्द, आणखीन विचार करतील. त्यांना काय चर्चा अभ्यासकांशी करायची असली तर करतील. शब्द मध्ये घेतील, कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते शब्द घेतलेले. आम्ही आमच्यात चर्चा करतो, आम्ही पण. आपका सुबह ये भी कहना था कि सरकारी जो अधिकारी है वो जातिवाद कर रहे हैं, या फिर वो जो मराठाओं के कुंभी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे हैं. अनेक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे बरेचसे तालुके आहेत की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेलेले. असे भरपूर तालुके आहेत की निरंक म्हणून दिलेले अहवाल आहे, आणि त्याच्यानंतर नोंदी सापडलेल्या आहेत. काही ठिकाणी हे बहुला सांगणं गरजेचं आहे, आणि सगळं मंत्री महोदयांना सुद्धा, की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडे अहवाल पाठवलेले, आणि त्यानंतर तिथं नोंदी सापडलेल्या. मग हे काही अधिकारी जाणून बुजून जातीवादच करतात. याचा अर्थ असा आहे, सरकारमध्ये आणि जनतेमध्ये एक दरी निर्माण झाली पाहिजे. आपल्या पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे, आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं. आणि आम्हाला शांतता अपेक्षित आहे, म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस शांततेचं आवाहन करतो. ते अधिकारी जाणून बुजून करतायत काही, तर मला वाटतं त्यांना कामावून जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील, आणि आपल्या दरी सुद्धा जनतेत निर्माण नाही होणार. कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे, आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची आहे. त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ती मार्ग तर सुटलाच पाहिजे. नायगाव असेल, असे बरेच तालुके आहेत की गेवराई तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे. हे आपल्या शेजारच्या तालुक्यात आता तिथं 66 पैकी 64 गावात नोंदी सापडल्या, आणि त्यांनी अगोदर निरंक म्हणून दिलेला. म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो. आणि अधिकाऱ्यांच्या मनात तर हे नसलं पाहिजे, कारण त्याच्याकडे मार्गदर्शकाची भूमिका असती. त्यांनी जात म्हणून पदावर काम नाही करायला पाहिजे कधीच. पण त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी होत असतील तर याच्यावर सरकारनं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जे आता काय नोटिसा सोडल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय, म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय. मला वाटतं त्या जर वापस झाल्या, कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे. बीडचा आता होणारी 23ची सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे. त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं. म्हणजे याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाहीये शांततेत कार्यक्रम घेण्याचे. तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाही आहेत. एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत, हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत. मग असं त्याचा अर्थ असा होतो. आणि जर ते थांबलं तर सरकार याच्या पाठीशी नाहीये, ते कोणीतरी अधिकाऱ्यांनीच करून आणलंय असा अर्थ होईल.
पण अधिकारी जर ते नोटिसा मागं घेत नसेल किंवा जाणून बुजून दडपण आणत असेल आणि त्याच्यावरती काहीच काही होणार नसेल तर मग हे सरकारच करतंय का असं होईल. पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटिसा दिल्या काय केल्या तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटता येणार. कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. तुम्ही आमच्या सुद्धा भावना समजून घ्या. जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं सरकणार नाहीये. कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे, तुमच्याशी झगडावं लागणार आहे. कारण सरकार तुम्ही आहेत, आम्ही तुम्हाला नाही भांडायचं, भांडायचं कोणाला. मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाहीये आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही. गिरीश भाऊ तुम्हाला बोलायचं खरं म्हणजे जरांगे पाटील जे म्हणतायत किंवा नोटिसा दिल्या वगैरे असेल, दिल्या असतील, मी नाही म्हणणार नाही. पण आपण बघितलं की खरं म्हणजे आतापर्यंत जरांगे पाटीलच्या एवढ्या सभा झाल्या, लाखोच्या सभा झाल्या, इतकी सभा तर रेकॉर्ड ब्रेक झाली. पण त्यावेळेला पोलिसांनी सहकार्य केलेलंच आहे. असं कधी झालं नाही की कोणाला अडवलं का कोणाला थांबवलं का विनाकारण त्रास दिला का वाहनांवर कुठे काही तक्रारी दाखल केल्यात का काही असं कुठेही झालेलं नाही. बीडच्या बाबतीत मला जे असं वाटतं की ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीड ज्याच्यामध्ये की माजलगावला बीडला, त्याची थोडीशी काळजी, कारण शेवटी सरकारचं हे कर्तव्य की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने संरक्षण करण्याची हमी सरकारची असते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या त्या बेसिसवर एखाद्या वेळेला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून. ते आपण प्रत्येक उत्सवालाही देतो, सणालाही देतो, त्या बाबतीत ते दिल्या गेल्या असतील. पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू. जर शांततेने कार्यक्रम होत आहेत तर या बाबतीमध्ये कोणामध्ये काही दुमत नाही. आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरमध्ये ते दिल्या गेल्या, आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल. शेवटी ती मुंबई आहे, कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी. आणि मी जरांगे पाटलांना तेच म्हटलं की ठीक आहे, आपले लोक आपलं ऐकतायत, जे संयमी आहेत, कुठेही काही मागच्या काळातही काही झालं नाही, आताही झालं नाही. पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला. आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे आणि तिथे का आपण काय सांगू, आपलेच लोक राहतील का, बाहेरचे लोक राहतील, ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील. मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काढण्यासाठी करतं, कोणी राजकीय दुश्मनी काढण्यासाठी करतं, कोणी वैयक्तिक द्वेष भावना असते, यातून हे प्रकार घडतात. मग त्यावेळेला कोण थांबू शकणार आहे. आणि म्हणून अशा वेळेला काही प्रिकॉशन सरकारला घ्यावं लागतात, गृह खात्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतात. त्याचाच हा एक भाग त्या ठिकाणी असेल. आणि आपण जे सांगितलं की दाखले नोंदी असताना सुद्धा दाखले मिळत नाही, मला वाटतं स्पेसिफिक असं कुठलं कोणी सांगितलं किंवा माझा दाखला आहे, माझी नोंद आहे, मला मिळत नाही किंवा असं तालुके सांगितले, निश्चित त्याच्यावर सक्त कारवाई त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी केली जाईल. हे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आधीच सांगितलेलं आहे. जेवढे असतील तेवढे सगळेच द्यायचे आहेत, सगळे दाखले त्या ठिकाणी काढून द्यायचे आहेत. त्यांच्या नोंदी असतील त्यांना जातीचे दाखले त्या ठिकाणी द्यायचे, ओबीसी दाखले द्यायचे आहेत, हे सांगितलेलंच आहे. त्यामुळे स्पेसिफिक काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू. एक शुभम शिंदे नावाचा संभाजीनगरमध्ये एक मुलगा आहे, त्याने खासरा पत्र जोडलेलं आहे, मात्र तरी पण त्याचे सबळ पुरावा त्यांचा रिजेक्ट करण्यात आलेला अशी नोंद आहे. नाही शिंदे नावाचं काय खासरा पत्र 1967. मग असं असेल तर ते मिळायलाच पाहिजे. मी कलेक्टरला सांगेल, तुम्ही नाव द्या, मला लिहून घेतो मी. असं असेल तर स्पेसिफिक असं काही असेल तर निश्चित मला वाटतं. पण शासनाने अतिशय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त सुद्धा दिलेल्या आहेत, या बाबतीमध्ये अजिबात तसा कुठलाही प्रकार होणार नाही. तालुका कुठला पण भेटतो आम्ही, तुम्ही माझा ऐका, काढून घेते. 1 मिनिट काढून घ्या. सिद्धू भाऊ सिद्धू भाऊ खालीच ठेवा ना 2 मिनिटं. आता 2 मिनिटं खाली ठेवा. ते धरण त्रास होतो ना, वेळ बसता येत नाही, शरीर नाही साथ 17 दिवसात. तर आपण बघतोय यावेळेस सरकार मराठा समाजाला न्याय देणार असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केलेला आहे. सरकारच्या वतीनं एका मंत्र्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आलं होतं आणि त्यानंतर अद्यापही ही चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे हे सोयरे या शब्दावर आता ठाम असल्याचं दिसतंय. 24 डिसेंबरपर्यंत सरकारनं शब्द पाळावा असं पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. एका शब्दामुळे आमच्या टाय झाला असं गिरीश महाजनांनी यावेळेस पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. आता 24 तारखेपर्यंत नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं. सरकारकडे 24 डिसेंबरपर्यंत वेळ आहे, तोपर्यंत त्यांनी शब्द पाळावा असं मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा या शिष्टमंडळासमोर माध्यमांना सांगितलेलं आहे.
तर सराटीमध्ये आज सरकारचं एक शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि यावेळेस चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत आपला शब्द पाळावा असं पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. तर सोयरे या शब्दावर मात्र अडलं असं देखील गिरीश महाजनांनी या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे.